श्रीराम. नमस्कार मंडळी. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत आणि ह्या निरूपणात दशक पहिला समास आपला 7व्यापर्यंत कालच्या भागामध्ये पाहून झालेला आहे. आज आपण 8वा समास पाहणार आहोत. हा समास आहे सभास्तवन. बघा समर्थांची किती सूक्ष्म दृष्टी आहे की समोर जरी माझा एक श्रोता पांडुरंग बसलेला आहे, माझा प्रभू श्रीराम बसलेला आहे, तरी तो एक म्हणजे सुद्धा सभा आहे. मग त्या सभेचं सुद्धा गुणगान मी अवश्य केलंच पाहिजे. कारण मी जर आज काहीतरी इथे सांगायला बोलायला उभा आहे, तर ऐकायला जर माझा पांडुरंग उभा आहे, तर तो पांडुरंग हीच सगळी माझी संपूर्ण सभा आहे. मग त्या पांडुरंगाला एक सभा म्हणून सुद्धा वंदन करायलाच हवं आहे. त्याचं सुद्धा स्तवन, त्याची सुद्धा स्तुती करणं अपेक्षितच आहे. सुसंस्कृत समाजात राहणाऱ्या माणसाच्या जीवनात सभेला अनन्यसाधारण महत्त्व असतं. हे शहरातल्या लोकांना तरी वेगळं सांगायला नको. अहो, सभेचे काही नियम असतात. सभेचे म्हणजे वेळेचं पालन, शिस्त, किंवा साध्या साध्या आपल्या व्यवहारात आपण ज्या गोष्टी बघतो, पुढच्या सगळ्या सीट्स असतात त्या रिझर्वड असतात, खास पाहुण्यांसाठी असतात, निमंत्रितांसाठी असतात. मागच्या ज्या सीट्स असतात त्या संस्थेचे जे सगळे म्हणजे कार्यकारीपासून सगळे पदाधिकारी सगळ्या त्यांच्यासाठीच्या असतात. त्याच्यानंतरची एखाद्या ओळी फार तर ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे असतात. आणि मग सगळी मागे जनरल सगळी सभा, म्हणजे बाकी अन्य कुणीही बसू शकतं. त्यातही काही ठिकाणी मग विनंती केली जाते की भारतीय बैठकीची सुद्धा आयोजन केलेलं आहे. कृपया ज्यांना मांडी घालून खाली बसणं शक्य नाही आहे, कृपया तेवढ्यांनीच फक्त खुर्चीवर बसावे. लहान मुलांनी सभेमध्ये कसं वागावं, मोठ्यांनी त्यांची कशी काळजी घ्यावी, जेणेकरून सभेचं चित्त, कारण सभा ही सगळी 1000 माणसं असली तरी त्यांचं चित्त एका वक्त्याच्या ठाई लागलेलं असतं. त्यामुळे सभेचं चित्त, सभेची शिस्त भंग होईल असं वर्तन कधीही करायचं नसतं. हे सगळे झाले सभेचे नियम. आणि मग अशा सभेला हँडल करायला कुशल असा नेता, वक्ता हवा. ज्याच्याकडे सभाधीटपणा आहे, जो तिथे समोर उभं राहून, व्यासपीठावर उभं राहून, सगळे समोर 10 असतील आणि 1000 जरी असतील तरी त्यांच्यासमोर अत्यंत विश्वासाने आपला विषय संपूर्ण यथासांग समोरच्याच्या मनात बरोबर तो ठसेल, त्याच्या डोक्यात उतरेल अशा पद्धतीनं मांडता येणं अपेक्षित आहे. हे सगळे सभेचे नियम असतात. आणि ह्या नियमाला धरूनच जी सभा चालते, मग ती आपण म्हणते की सभा यशस्वी झाली. म्हणजे या सभेतून काहीतरी मी माझा विचार पोचवू शकलो आणि आता त्याच्यानुसार, त्या विचारानुसार उद्या काही कार्य घडेल. कारण ते कार्य करायला याच सभेतून मला कार्यकर्ते मिळणार असतात ना. तर शिक्षण, राजकारण, व्यापार, धर्मकारण, नाटक, संगीत, खेळ या सगळ्या क्षेत्रांमध्ये सभा जे काही कार्य करतात ते किंबहुना त्याहूनही अधिक सभा परमार्थात काम करत असतात, बरं का. आता आपल्याला माहिती आहे की सभेची व्याख्या वगैरे तर आपण सगळं बघितलं आहे. आता या समासात आध्यात्मिक सभेचं म्हणजे कीर्तन, प्रवचन यांचं श्रवण करणाऱ्या जनसमूहाचं वर्णन समर्थ करतायत. आता आध्यात्मिक सभेला अर्थातच भगवंतावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच हजर असतात. आता दासबोध वाचनाचा जो हा आपला उपक्रम आहे, या उपक्रमात ज्यांच्या म्हणजे घराण्यातले हे संस्कार आहेत, किंवा आज म्हणजे आज पावे तो मला स्वतःला या सगळ्याची आवड आहे, 2 झाले. आणि आजपर्यंत नाही हो काही केलं, पण ऐकून खूप आहे आणि आता हरकत नाही, आहेच घरात, वेळ आहे, तर उत्सुकता वाटली की अरे ताईंकडून निरोप आला आहे की असं असं दासबोध वाचायचं आहे, काय हरकत आहे, वेळ आहे तर तो सत्कारणी लावून पाहूया. म्हणून नव्याने सुद्धा या उपक्रमात, म्हणजे दासबोध कधी बघितलेलाच नाही आहे, हां एवढं माहिती आहे की जो समर्थ रामदास स्वामींनी लिहिला आहे, पण त्याला पुस्तक म्हणावं का ग्रंथ म्हणावं हा सुद्धा अजून डोक्यामध्ये घोळ
अनेकांच्या आहे. अशा परिस्थितीत तरीसुद्धा हे या उपक्रमात सहभागी झाले आहेत. त्यामुळे खरोखर कौतुक आहे. आणि आज त्यांनी याच्यातून ह्या अध्यात्माचा जो काही मोठा प्रवास असतो त्या प्रवासाच्या दिशेसाठी म्हणून पहिलं पाऊल उचललं आहे असं समजावं. आता ह्या सभांमधून साधारणपणे आपण सुद्धा हाच प्रयत्न करतोय की आज जर ही परिस्थिती नसती बाहेर जी आहे ती, तर आपण आपापल्या ठिकाणी, म्हणजे आता मी चिंचवडला राहते पुण्यात, तर तिथे काय एक नियोजित वेळ किंवा असं काहीतरी ठरवून आपण समासांचं वाचन केलं असतं म्हणा, काहीतरी उपक्रम आपण घेऊ शकलो असतो. मग त्या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याची गरज असते. आणि हे वातावरण कसं असावं तर अत्यंत पवित्र, शुद्ध, मंगल, सात्विक असावं. म्हणून सहसा असा एखादा प्रशस्त हवेशीर आपण हॉल निवडतो किंवा मग एखाद्या देवळाची अशी ऐसपैस जागा जे सभागृह म्हणून वापरलं जातं तर त्याची आपण निवड करतो. कारण अशा ठिकाणी सहसा काय होतं की तिथे ज्या काही वातावरणात लहरी असतात ना त्यासुद्धा सकारात्मकच असतात, शुद्धच असतात. त्यामुळे तिथलं वाचन हे विना अडथळा, विना विघ्न होत असतं. आता श्रोत्यांशी काय असतं भूमिका ती पण बघूयात की श्रोत्यांचं वक्त्याशी कधीकधी चटकन तादात्म्य होतं आणि मग श्रोते देहभान विसरतात. आणि ते देहभान विसरतात आणि त्या वक्त्यांनी जे काही परमेश्वराचं वर्णन केलेलं असतं तर त्या वर्णनात ते इतके गुंग होऊन जातात की त्यांच्या ठाई तो भगवंताचं प्रेम असं ओसंडून वाहत आहे असा त्यांना भास नक्की होत असतो. तिसरं अजून एक सभेचं वेगळं वैशिष्ट्य असतं की आपण पाहिलं की वक्त्याच्या भाषणाला प्रतिसाद देताना कधीही कुणाचाही इथल्या लोकांचा संयम सुटत नाही. म्हणजे ते संयमाने त्याला प्रतिसाद पण देत असतात. उगाचच हुर्यो हुर्यो म्हणून असं सभाशी डोक्यावर घेत नसतात. आणि वक्ता जर कधी काही सांगत नसतानासुद्धा, म्हणजे तो नवीन काही सांगत नाही आहे, तो आता काय दासबोधावर आता मी काही बोलणार तर मी समर्थांचं किंवा आधार म्हणून जे काही आपल्याला संदर्भ आहेत त्यातलंच मी इकडचं तिकडचं थोडंसं एकत्रित करून किंवा थोडंसं एखाद दोन माझ्या काही ऐकलेल्या किंवा काही अचानक नवीन मला समजलेल्या अशा गोष्टींचा आधार घेऊनच मी हे सांगणार आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने माझं नवीन असं ह्याच्यात काहीच नसतं. अहो म्हटलंच आहे ना, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, हे सगळं आधीच झालेलं आहे. मी फक्त ते एकत्र करून पुन्हा नव्याने मांडते. माझं असं वैयक्तिक त्याच्यामध्ये काहीच नसतं. आणि असं असताना सुद्धा श्रोते ह्या सगळ्या गोष्टी मन लावून ऐकतात. वास्तविक पाहता का असं घडतं तर त्या वक्त्याबरोबर त्या श्रोत्यांचं तादात्म्य म्हणजे एकरूपता घडते. त्यांचा भाव आणि यांचा भाव एकत्रित जुळून येतो म्हणून हे सगळं घडतं. आणि चौथं वैशिष्ट्य असं असतं की मैत्री, दया, वात्सल्य, क्षमा, सहकार्य, सहानुभूती अशा अनेक ज्या दैवी भावना आहेत, आपण जी बघितली की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती दोन संपत्ती असतात, त्यातली जी दैवी संपत्ती आहे म्हणजे दैवी भावना आहे, तर तिथं अशा सभेमध्ये या सगळ्या भावनांना आवाहन केलं जातं. आणि मग श्रोत्यांच्या अंतःकरणात सुद्धा या शुद्ध कल्याणकारी भावनांचा एक सुंदर असा अत्यंत निर्मळ सात्विक परिपोष होतो. आणि म्हणूनच ज्याला परमार्थ साधायचा आहे त्यांनी अशा सभेत बसून मन लावून श्रवण करावं हा समर्थांचा आग्रह आहे. वाती वळायला जाण्यासाठी म्हणून बुवांचं कीर्तन ऐकायला जायचं नसतं, तर खरोखर ते काय सांगता आहेत ते ऐकून आपल्या आचरणामध्ये सुधार घडवण्यासाठी कीर्तन ऐकायला जायचं असतं. पण बुवांना पण ते ठाऊक असतं, म्हणूनच ते मध्येच एकदम असा गजर करतात, बोला विठ्ठल 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 म्हटलं की किंचित पेंग आलेली लोकंसुद्धा जरा जागी होतात आणि मग पुन्हा ती त्या बुवांच्या कथेशी एकरूप होतात. आणि बुवांना सुद्धा म्हणूनच परत परत गोल गोल फिरून त्यांची जी मूळ कथा असते ती तिथंच आणावी लागते. म्हणजे हरिदासाची कथा मूळ पदावर असं म्हणतात ते याचसाठी की तुम्हाला सतत
म्हणजे त्यांचं ऐकून त्यांचं कौतुक करावं हा भाग असतोच, असेल, पण त्याहीपेक्षा ते जे काही सांगतायत ते तुमच्या कल्याणासाठीच सांगतायत. कारण त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून आज परिश्रम घेऊन या सगळ्याचं एकत्रीकरण खास तुमच्यासाठी केलेलं असतं. मग तुम्हीही ते मनपूर्वक निष्ठेने ऐकावं अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणून बोला पुंडलिक वरदा असं अचानक जे म्हणावं लागतं ते तेवढ्यासाठी म्हणावं लागतं. हो भगवंत आता ह्याच्यामध्ये पद्मपुराणातला समर्थांनी आधार घेतलेला आहे आणि त्या श्लोकासाठी म्हणून अर्थ असा आहे की भगवान नारदाला सांगतात की नारदा, वैकुंठ योग्यांचं हृदय आणि सूर्य यांचे ठिकाणी मी राहत नाही, तर माझे भक्त जिथं गायन करतात तिथे मी उभा असतो. नाहम वसामी वैकुंठे योगिनां हृदये रवौ, मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. आले लक्षात नारदा? त्यामुळे जिथे भक्त म्हणून तर जिथे मारुतराय असतात ना की तिथे खरा रामाचा वास असतो. आपण पाहिलं की रामरक्षा स्तोत्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. हनुमत कीलकम म्हणजे हनुमान ही रामाची किल्ली आहे. रामापर्यंत जायचा मार्ग जो आहे तो या किल्लीनेच उघडला जाणार आहे. जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे मारुतरायांचं अधिष्ठान असतं आणि त्या मारुतरायांच्या अधिष्ठानासाठी म्हणून खरं म्हणजे तिथे, कारण माझा मारुतराय आहे मग मी पण तिथे जाणार म्हणून रामराय त्या कथेमध्ये स्वतः सहभागी होत असतात आणि आपण तिथे श्रोते म्हणून जर असू तर आपल्याला त्या रामरायांचा निश्चित स्वरूपाचा आशीर्वाद मिळतो. कल्याण आपलं होतंच होतं, अनुभव घेऊनच पाहावा. जसं म्हणतात ना की घर पाहावं बांधून, तसं अशा एखाद्या तरी चांगल्या उपक्रमाचा, श्रवणाचा आयुष्यात आपण लाभ घेऊनच पाहावा. मनात असा लाभ व्हावा असा विचार नसावा, पण तो आपोआप घडतोच, आपल्याला प्रचिती येते. म्हणूनच मी मागच्याही 1-2 निरूपणात आवर्जून सांगितलं होतं, परत सांगीन की या उपक्रमाअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला सुद्धा काही वेगळा, निराळा, चांगला आणि कल्याणकारी आणि दुसऱ्याला आवर्जून सांगावा असा अनुभव आला तर मला नक्की तो शेअर करायला विसरू नका. आज तुमचा एक अनुभव मी अजून 500 ते 1000 लोकांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की यत्न करीन. त्यामुळे या सभेच्या विषयी हे जे सभास्थवन आहे हे आपण शांतपणे हा समास वाचावा. प्रत्येक ओवीमध्ये समर्थांनी सभेचं सगळी वर्णनं, सगळं वैशिष्ट्य, सभेचं आध्यात्मिक सभेचा काय फायदा असतो असं सगळं स्पष्टीकरण अतिशय सखोल असं दिलेलं आहे. प्रत्येक शब्द म्हणजे समर्थांचा म्हणजे एक आशीर्वादच आहे असं समजायला काही हरकत नाही आहे. कारण ह्या प्रत्येक शब्दातून आपल्या चित्तवृत्ती असतात ना, ह्या पालटण्याची त्या शब्दांमध्ये ताकद असते बरं का, खरंच असते. आणि त्याचा अनुभव घ्यायचा असतो. मी सांगते म्हणून नाही, मी आज आहे मी उद्या नाही, मी किंवा एक कोणी व्यक्ती म्हणून नसतो, आपण तो अनुभव घ्यायचा असतो. आणि खरंच असं म्हणतात ना, एक तरी ओवी अनुभवावी, तसं या सगळ्या गोष्टींचा आपण अनुभव घ्यायचा असतो. समर्थांच्या ओवीतलाच जर भाग बघायचा झाला तर समर्थ म्हणतात, शांती, क्षमा, दयाशीळ, पवित्र आणि सत्वशीळ, अंतशुद्ध ज्ञानशीळ, ईश्वरी पुरुष श्रीराम. शांती, क्षमा, दयाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंतःकरणाचे ज्ञानशील पुरुष यांना पाहिलं की देवाला पाहिल्यासारखा वाटतं, भास होतो. आणि म्हणूनच सभेला, अशा आध्यात्मिक सभेला कीर्तन, प्रवचन, भागवत कथा किंवा अन्य जे काही असतील तिथे आपल्याला जर खरंच वेळ उपलब्ध असेल तर नक्की जावं. त्याचा आपल्या म्हणजे श्रवणाने आपल्या मनावर, जे आपण गीतेमध्ये बघितलेले आहेत की 3 प्रकारचे संस्कार आपल्यावर होत असतात, कायिक, वाचिक आणि मानसिक. तर श्रवणाचा जो लाभ असतो तर तो आपल्याला मानसिक आपला परिणाम आणि कायिकसुद्धा परिणाम करण्यासाठी अतिशय उत्तम असतो. या कलियुगामध्ये
कीर्तन हा एक श्रेष्ठ उपाय आहे. जिथं कीर्तन चालतं ती सभा श्रेष्ठ आहे. कलौ कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ. कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती श्रीराम. कथा कीर्तन श्रवण केल्यामुळे अनेक प्रकारचे वाईट विकल्प आणि संशय हे नाहीसे होतात. या सर्व आत्ताच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हे आपल्याला कल्याणकारी आहे. जय जय रघुवीर समर्थ.